परंपरा आणि कर्म भाग 6वा. जन्म परंपरा आणि कर्म ह्या प्रकरण 26 मधला 6वा भाग जो आहे तो लागोपाठच्या जन्मजन्मांतरामधून कर्माची क्रियाशीलता, की लागोपाठ जे एकामागे एक आपण जन्म घेत राहतो त्या जन्मांमधून कर्माची क्रियाशीलता कशी बनते त्याच्याबद्दल ह्या प्रकरणामध्ये बाबांनी सांगितलेलं आहे. पॅरेग्राफचं हेडिंग आहे. हा खूप महत्त्वाचं हे प्रकरण आहे. थोडंसं अवघड असेल, थोडं किचकट वाटू शकेल, पण हे फार महत्त्वाचं आहे, छान आहे. आणि म्हणजे नेहमीच्या ह्या प्रकरणातून ह्याचं अनालिसिस करून विश्लेषण करून आपण काय शिकायचं, तर दैनंदिन व्यवहार आपले कसे असावे जेणेकरून आपली अध्यात्म मार्गातली प्रगती सुलभ होईल आणि त्या प्रकारापर्यंत आपल्याला ईश्वरी साक्षात्काराच्या पायरीपर्यंत किंवा मुक्ततेच्या द्वारापर्यंत कसं जाता येईल हे ह्या प्रकरणातून आपल्याला इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या सांगितलं गेलेलं आहे. म्हणून हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे. पॅरेग्राफचं नाव आहे लागोपाठचे जन्म कर्म नियमांनी नियत असतात. एका पाठोपाठचे जे जन्म आहे तो जो कर्माचा नियम आहे त्याने बांधले गेलेले असतात, नियत असतात, नियंत्रित असतात. जीवात्मा लागोपाठचे जन्म घेतो त्यात सातत्याचे आणि एकतेचे सूत्र असते. सातत्य आहे, सतत तो एका पाठोपाठ एक जन्म घेतो आणि त्याच्यात एकता असते, एक सुसूत्रता असते, कंटिन्युटी असते, आयडेंटिटी असते. आणि गेल्या एका प्रकरणात आपण हे बघितलं की जसं जन्म आणि मृत्यू ह्यातलं अंतर हे महत्त्वाचं आहे. ते कशासाठी, तर जे परिपक्व झालेले संस्कार आहेत ते वापरण्यासाठी, संपवण्यासाठी, ते खर्च नसते, पुश करतात तुम्हाला जन्म घेण्यासाठी. आणि तो जन्म आणि मृत्यू याच्यामधला कालावधी म्हणजे जीवन. ते किती असतं, जेवढे तुमचे संस्कार परिपक्व होऊन तुम्हाला संपवायचे आहेत त्या जन्मात तितकं ते जीवन असतं. जसा जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधला कालावधी महत्त्वाचा आहे, तसाच मृत्यू आणि पुन्हा पुढचा जन्म ह्याच्यामधला कालावधीही खूप महत्त्वाचा आहे. का, तर मृत्यूनंतर जो स्थूल देह सुटतो त्यावेळेला सूक्ष्म आणि मनोदेहाचं कार्य सुरू होतं. ॲस्ट्रल वर्ल्ड म्हणजे अशी कुठली जागा नाही आहे, पण मृत्यूनंतरचा तो आत्मा त्याच्या स्मृतीवरती, मनक्षेत्रावरती जे काही अनुभव, सगळे जीवनात आलेले बरे वाईट अनुभव, त्यातनं त्याला चांगले अनुभव असतील त्याचा तो पुनरअनुभव घेतो म्हणजे स्वर्गावस्था, आणि वाईट अनुभवांचा पुनरअनुभव घेतो म्हणजे नरक अवस्था. हे आपण बघितलेलं आहे. तर जेवढे त्याने ह्या जन्मामध्ये काही केलेलं आहे ते संपूर्ण त्याच्यामुळे पुन्हा जागृत होतात. ते संस्कार, त्या सगळ्या घटना जागृत होतात एखादा चित्रपट पाहिल्यासारखा. आणि मग त्याच्या सिंहावलोकनातून, त्याच्या समीक्षणामधून तो नोट करत जातो की कुठे चुकलं, कसं काय हवं होतं. आणि हे सगळं जे नोटिंग आहे ते त्याच्या मनक्षेत्रामध्ये ते नोंदलं गेलं जातं आणि त्याचंच परिवर्तन पुढच्या जन्मामध्ये इंट्युशनमध्ये होतं. हे सगळं आपण मागच्या काही प्रकरणांमध्ये बघितलेलं आहे. तर ही जी सगळी सातत्य आहे त्याच्यामध्ये, जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा जन्म, ही जी एकसूत्रता आहे ते प्रगत आत्म्यांच्या बाबतीत होणाऱ्या स्मृतीच्या पुनर्जागरणामध्ये व्यक्त होते. आणि ही जी एकसूत्रता आहे किंवा हे जे सातत्य आहे ते जे प्रगत आहेत गत जन्मांचे अस्तित्व आणि त्याच्या स्मृती, ह्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की होऊन गेलेल्या जन्माच्या स्मृती साधारणतः नसतात. तो जन्म झालेला असतो पण त्याच्या स्मृती का नसतात, तो स्थूल देह टाकला जातो, तो मेंदू बदलतो म्हणून त्याच्या आठवणी बदलतात, हे आपण बघितलेलं आहे. पण ज्यांची अध्यात्म मार्गावर प्रगती झालेली आहे अशा प्रगत आत्म्यांना मागचे सगळे जन्म आठवू शकतात. आणि जे अगदी प्रगत साधक आहेत, सद्गुरू आहेत, त्यांना केवळ स्वतःचेच नाही तर त्यांच्या साधकांचेही सगळे पहिले जन्म आठवतात आणि त्याचा उपयोग त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ते करून घेतात. या जन्मजन्मांतरातील एकसूत्रीपणाबरोबरच त्यांच्यामध्ये
कार्यकारण नियमानुसार कर्म व कर्मनियती अबाधितपणे चालू असते. जसं एका पाठोपाठ जन्म आणि मरण असतं, त्याच्यात एक सूत्रीपणा असतो, ते सातत्य असतं. त्याचप्रमाणे कार्यकारण नियमानुसार कर्म आणि कर्माची नियती, जे काही आपण काम केलं आणि त्याचे परिणाम, हा जो काय आहे लॉ ऑफ कर्मा, तो कंटिन्युअस चालू असतो. लागोपाठ येणारे जन्म, त्यांच्या बारीक सारीक विशेषांसुद्धा अगदी सूक्ष्मतेने आणि अचूकतेने एका विवेकसंमत नियमाने निश्चित आणि बद्ध असतात. हे जन्म कसे असतात? लागोपाठ तर असतातच, सातत्यता असतं, त्यात एकसूत्रता असतं. ते काय असं ॲफाझर्ट कुणाचा कधी जन्म कुठे झाला असं नसतं. तर अगदी बारीक सारीक वैशिष्ट्य आणि विशेषांना सुद्धा, सूक्ष्मता सुद्धा ती रॅशनल असते, विवेकसंमत असते. त्या नियमाने ते बद्ध झालेले असतात. आणि मागच्या एका प्रकरणात आपण बघितलं की जन्म परिस्थितींना निश्चित करणाऱ्या घटना, की श्रीमंत कुटुंबात तुमचा जन्म होणार, गरीब कुटुंबात होणार, कोणत्या कम्युनिटीमध्ये होणार, कोणत्या देशामध्ये होणार, स्त्री म्हणून होणार, पुरुष म्हणून होणार, कोणत्या पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात होणार, सृष्टीच्या कोणत्या युगचक्रात होणार. हे सगळं कसं ठरवलं जातं? तर तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे, तुम्ही जे काही संस्कार त्या कार्यातून बनवलेले आहेत, त्या संस्कारांवर आधारित पुढचा जन्म हे सगळं ठरवतं की हे कधी आता जे काही आपण करू ते ठरवेल की पुढचा आपला जन्म काय आहे. म्हणजे पुढच्या जन्माच्या घटनांना निश्चित करणाऱ्या घटना कार्य आता आपल्याला करायचं आहे. मागच्या जन्मात जे काही केलं त्यामुळे ह्या जन्माची स्थिती निश्चित झाली, तशीच पुढच्या जन्माची स्थिती निश्चित करणार आता या जन्मातलं कार्य. हे आता जरी आता असं आपल्याला कळलं तर त्या पद्धतीने विचार करून जर आपण आपलं कार्य विवेकसंमत ठेवलं तर प्रगतीसाठी पुष्कळ मदत होते. तर हे सगळे बारकावे अगदी ते जसं कार्य होतं, जसा त्याचा नियम आहे, जे कार्य करू तसं त्याचं फळ असेल, त्याप्रमाणे ते सगळे बारकावे निश्चित होतात. म्हणूनच जीवात्म्यास समंजसपणाच्या आणि ज्ञानयुक्त क्रियेने आपला भविष्यकाल पाहिजे तसा बनवणे शक्य असते. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, मी परत एकदा वाचते. म्हणूनच जीवात्म्यास समंजसपणाच्या आणि ज्ञानयुक्त क्रियेने आपला भविष्यकाल पाहिजे तसा बनवणे शक्य असते. सगळं वागणं आपलं समंजसपणाचं पाहिजे, बुद्धिपूर्वक पाहिजे, ज्ञानयुक्त पाहिजे. मी काय केलं म्हणजे त्याचा परिणाम काय होऊ शकतो, मी अशा पद्धतीत काय केलं पाहिजे, कुठल्या माझ्या लोभ, वासना किंवा कमीपणांना आवर घातला पाहिजे, हे प्रत्येक वेळेला जाणून जर आपण क्रिया केली, कर्म केलं, विचार केले, बोललो. कारण बाबांनी सांगितलेलं आहे लॉ ऑफ कर्मा पक्का आहे. कर्म कोणालाही, कर्माचे नियम आणि कर्माचे परिणाम कुणालाही चुकलेले नाही, पण ते बदलणं तुमच्या हातात आहे असं नेहमी बाबा जे सांगतात ते सगळं ह्या एका वाक्यात सामावलेलं आहे. की पुढे जरी वाईट झालेलं असेल तरी आता तुम्ही त्यांचं कॉन्ट्रा एंट्री जशी असते अकाउंटन्सीमध्ये, तरी चांगलं कर्म करून त्या पहिल्या वाईट कर्मांना तुम्ही आता नष्ट करू शकता. ते बदलणं तुमच्या हातात आहे. मागचा जन्म तुम्हाला आठवत नाही, तुमच्या हातात नव्हता, पण आता जर तुम्हाला ज्ञान झालेलं आहे की मी ह्या जन्मात जे काही करेल, वागेल, बोलेल, विचार करेल, त्याचा सगळा परिणाम माझ्या संस्कारांवर होईल आणि त्याप्रमाणे माझा पुढचा जन्म निर्धारित होईल. मी काहीतरी दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, निस्वार्थ सेवा करावी, त्याग करा. जे काही तुम्ही निस्वार्थ सेवा कराल, त्याग कराल, त्याचं चांगलं फळ तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये अनुभवायला मिळणार. म्हणून आता समंजसपणाने आणि ज्ञानयुक्त क्रियेने तुम्ही जे काही कराल त्याप्रमाणे तुमचा भविष्यकाळ ठरेल आणि तुमचा भविष्यकाळ म्हणजे पुढचा जन्म तुमच्या हातात आहे. कसा ठरवायचा, कसा असला पाहिजे. गतजन्मांच्या क्रियांमुळे वर्तमान जन्मातील गोष्टी आणि परिस्थिती निश्चित होतात. जे काही गेल्या जन्मामध्ये आपण केलेल्या आहेत क्रिया, त्यामुळे ह्या जन्मातल्या गोष्टी आणि परिस्थिती निश्चित होते आणि वर्तमान जन्मातील क्रिया पुढच्या जन्मातील गोष्टी आणि परिस्थिती निश्चित करण्यामध्ये भाग घेतात. आणि पुढच्या जन्मात ज्या काही आपण कुठला जन्म होईल, कशा परिस्थितीत होईल, कसं असेल, त्या सगळ्या गोष्टी आता ह्या जन्मात आपण जे काही कार्य करू त्याच्यावरती त्या अवलंबून असतात. कर्मनियम कसा चालू राहतो
हे समजले म्हणजेच जीवात्म्याच्या लागोपाठच्या जन्मांचे खरे रहस्य पूर्णपणे दृगोचर होते. हे लागोपाठचे जे जन्म आहेत त्याचं जे रहस्य आहे ते सगळं कशामध्ये लपलेलं आहे? कर्मनियमामध्ये. कर्मनियम आता सगळ्यांना माहिती आहे. तो कर्मनियम कसा चालू राहतो हे एकदा समजलं आणि उमजलं. नुसतं समजून उपयोग नाही, तसं उमजलं पाहिजे. तसं आपलं आचरण करण्याचा सतत जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर मग पुढच्या ज्या जन्मांचं लागोपाठच्या जन्मांचं रहस्य आहे ते दृष्टीस येतं, तो उलगडलं जातं. पुढचा पॅरेग्राफ आहे मनोदेहांच्या द्वारा कर्माचे सातत्य. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की मनोजगत त्याचं जे सगळे संस्कार आहे ते ठसलेले असतात. मनक्षेत्रामध्ये तिथे त्यांनी शब्द वापरला होता, तोच मी वापरते. मनक्षेत्रामध्ये हे सगळे संस्कार ठसलेले असतात. आणि त्यावेळेला पद्मावर भाऊंनी एक प्रश्न विचारला होता की हे कायम राहतात का? तर त्यांना मी त्यावेळेला एका शब्दात सांगितलं होतं हो. जास्त त्याचं विवेचन केलं नव्हतं, कारण 6व्या भूमिकेपर्यंत मनोदेह कायम राहतो आणि त्यानंतर त्याचं पुन्हा काय 9व्या 10व्या भूमी अस्तित्वात किंवा जेव्हा परमात्मा पुन्हा अवतार म्हणून येतो तेव्हा तो किंवा सद्गुरू जेव्हा पुन्हा भानावर येते तेव्हा तो सगळे तिन्ही देह कसा वापरतो तो पुन्हा पुढचा भाग आहे. तर ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. स्थूल जगतात मधून मधून होणारे पुनर्जन्म केवळ बाह्यदृष्ट्या अलग अलग किंवा एकमेकांपासून तुटलेले असल्यासारखे वाटतात. ह्या मायावी जगतामध्ये जे जन्म होतात ते बाह्यरित्या वाटतं की हा जन्म संपला, आता पुढचा झाला, म्हणजे असे ते वेगळे आहेत किंवा तुटक आहे असं बाह्य रूपा बघता, बाहेरून बघता असं वाटतं. अविनाशी व सतत टिकणाऱ्या मनोदेहाच्या द्वारा कर्मानेच जीवात्म्याच्या सर्व जन्मांमध्ये एकसूत्रीपणा व नियती उत्पन्न होतात. अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की मनोदेह हा अविनाशी आहे. पद्मावर भाऊ जर मीटिंगमध्ये असतील किंवा मागच्या वेळेला त्यांचा प्रश्न जर इतरांना आठवत असेल तर त्यांनी विचारलं होतं की हा कायम असतो का? तर अविनाशी म्हणून शब्द इथे वापरलेला आहे. कशासाठी? मनोदेहासाठी. तर अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारा आणि सतत टिकणारा जो मनोदेह आहे त्या मनोदेहाच्या द्वारा त्याच्या मार्फतच त्या जीवात्म्याने जे काही कर्म केलेले आहेत त्या कर्मांमुळे सगळ्या जन्मांमध्ये एकसूत्रीपणा असतो आणि नियती उत्पन्न होतात. म्हणजे ज्याला आपण कर्म म्हणतो, भाग्य म्हणतो, की त्या मनोदेहामध्ये हे सगळे संस्कार ठसलेले असतात आणि त्यानुसार मनोदेह नष्ट होत नाही, स्थूल देह नष्ट होतो. ह्यातली बुद्धी, ह्यातला जो मेंदू आहे तो नष्ट होतो, देहाबरोबर नवा मेंदू मिळतो, पण मनोदेह नष्ट होत नाही. आणि त्याच्याद्वारा लागोपाठचे जे जन्म आहेत त्याच्यामध्ये एकसूत्रता येते. बाहेरून बघता जरी ते वेगळे वाटले तरी ते तसे नसतात. स्थूल जगत आणि पार्थिव शरीर यांनाच अस्तित्व असून तेच केवळ सत्य आहेत असे जोपर्यंत मानले जाते तोपर्यंत कर्मनियम आणि त्यांचा अंमल यांचे ज्ञान पूर्ण होणे शक्य होत नाही. जोपर्यंत हे सगळं मायावी जगतच खरं आहे, हा देहच म्हणजे खरं आहे, हे जोपर्यंत आपण मानतो तोपर्यंत कर्माचे नियम आणि त्याचा प्रभाव याचं महत्त्व आपल्याला समजणं शक्य नाही. सूक्ष्म व कारण देह आणि जगते यांच्या अस्तित्वामुळेच कर्मनियती शक्य होते. आता ही जी कर्माची नियती आहे, कर्माचं बंधन आहे, कर्माची नियती जी आहे ती कशामुळे शक्य होते? हा देह स्थूल देह तर सुटतो, ह्याच्याबरोबर मेंदू पण जातो. मग हे कुठे सगळं साचवलेलं आहे? मनोदेहामध्ये. आणि हा जो सूक्ष्म देह आहे आणि कारण देह आहे किंवा मनोदेह आहे, सूक्ष्म देहाला म्हणजे प्राणदेह पण म्हणता येईल किंवा जो ऊर्जेचा बनलेला आहे त्याला ऊर्जा देह म्हणता येईल. तो जो सूक्ष्म देह आहे किंवा प्राण किंवा ऊर्जा ह्याने जो बनलेला आहे तो सूक्ष्म देह. आणि कारण देह म्हणजे ज्याच्यामुळे सगळं काही कारण आहे, तो सगळ्या घटिताचं कारण आहे.
तुमचा पुढचा जन्म कसा असेल, हा जन्म कसा आहे, का आहे, त्या सगळ्याचं कारण म्हणजे मनोदेह आहे. म्हणून मनोदेहाला कारण देह म्हटले. कारण का आहे? कारण त्याच्यामध्ये ते सगळे संस्कार साचलेले आहेत, त्याच्यावरती ते इम्प्रिंट झालेले आहेत. म्हणून सूक्ष्म आणि कारण देह आणि ते जे सूक्ष्म जगत आणि मनोजगत आहे त्यांच्यामुळे कर्माची नियती शक्य होते. त्याच्यामार्फत हे जे कर्माचं कार्यकारण भाव त्याच्यामुळे चालू राहतो आणि लॉ ऑफ कर्मा त्याच्यामुळे कंटिन्यू राहतो. पुढचा पॅरेग्राफ आहे मनोदेह आणि सूक्ष्मदेह. भौतिक चेतना जिथे असू शकेल अशी भूमिका म्हणजे स्थूल जग. हे म्हणजे स्थूल जग. आपण ज्या जगात आहोत हे म्हणजे स्थूल जगत. तिथे कोणती चेतना जागी आहे? भौतिक चेतना, जड चेतना किंवा स्थूल चेतना जी आहे कॉन्शियसनेस, तो जिथे जागृत असतो. याच्यामध्ये आपला मनोदेह किंवा सूक्ष्मदेहाबद्दलची आपल्याला जाणीव नाही. हा देह जरी 3 देहांनी बनलेला असला, स्थूल देह, सूक्ष्मदेह आणि मनोदेह, तरी आपल्याला जाणीव फक्त ह्या स्थूल देहाची, जड देहाची असते. म्हणून हे स्थूल जगत आहे. ज्या भूमिकावर इच्छांची जाणीव होते त्या भूमिका सूक्ष्म जगामध्ये समाविष्ट होतात. आता सूक्ष्म जग माधुरीपुरीने मागच्या वेळी विचारलं होतं की सूक्ष्मदेह म्हणजे काय, मनोदेह म्हणजे काय. तर ज्या अवस्थेत, ज्या पायरीवर त्या सूक्ष्म जगताची जाणीव होते, इच्छांची जाणीव होणं, ही इच्छा उत्पन्न होते हे कळतं. आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली, ती इच्छाची आईस्क्रीम न खाता ती जाणीव पूर्ण होणं, ते सूक्ष्म जगामध्ये होतं. ज्या भूमिकेवर मानसिक जाणीव असू शकते ती भूमिका म्हणजेच कारण जग होय, मेंटल कॉन्शियसनेस. स्थूल जगत झालं, सूक्ष्म जगत झालं, आता मनोजगत किंवा कारण जगत किंवा कारण देह. तर तिथे मेंटल कॉन्शियसनेस असतो, मानसिक जाणीव असते, ती भूमिका म्हणजे कारण जग होय. कोणत्या जगात कोणती कॉन्शियसनेस असते? स्थूल जगात ही भौतिक जाणीव असते, सूक्ष्म जगतामध्ये इच्छांची जाणीव असते आणि मनोजगत किंवा कारण जगतामध्ये मेंटल कॉन्शियसनेस असतो किंवा मानसिक जाणीव असते. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस, ती भूमिका म्हणजे कारण जग होय. वासनेचा उगम हा कारण जगतात असणाऱ्या मनात असतो. हे आपण मागच्या वेळी पण बघितलं की जे संस्कार असतात त्या संस्कारांमुळे वासना निर्माण होतात. म्हणजेच वासनेचा उगम कुठे होतो? तो कारण जगतात होतो किंवा मनोजगतामध्ये होतो. या ठिकाणी वासना मनाशी बीजरूपात संलग्न असते. अगदी छोटं बीजसारखं त्या ठिकाणी वासना मनात संलग्न असतात, जोडलेल्या असतात. ज्याप्रमाणे बीजामध्ये वृक्ष सुप्त आणि गुप्त रूपात वास करत असतो, त्याचप्रमाणे मनोदेहात वासना सुप्त आणि गुप्त रूपात वसत असते. एका बीजापायी फळे रसाळ गोमटी, जसं एका बीमधून मोठा वृक्ष निर्माण होतो, त्याचप्रमाणे ह्या छोट्याशा वासनेपोटी पुढच्या क्रिया केल्या जातात आणि ही वासना बीजरूपात, छोट्या रूपात कुठे तयार झालेली असते किंवा लपलेली असते? मनोदेहामध्ये असते. त्या मनोदेहामध्ये या सगळ्या वासना, खाण्याची वासना, पैशाची वासना, कामवासना, ह्या सगळ्या ज्या लालसा आहेत त्या गुप्त आणि सुप्त रूपामध्ये मनोदेहामध्ये वसत असतात. मग त्यांना नष्ट कसं करायचं? सतत प्रभूचं नाव घेणं, चांगले विचार मनात करणं, चांगलं वाचन करणं, चांगलं बघणं. आणि बाबांनी सगळ्यात सांगितलंय म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी, जिथे भजन, पूजन एवढंच नव्हे तर सद्गुरूचा सहवास, त्याची सेवा, ह्या सगळ्या गोष्टी मदतकारक ठरतात. त्या मनोदेहामधल्या या सुप्त आणि गुप्त ज्या वासना आहेत त्या क्षीण करण्यासाठी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. आध्यात्मिक गोष्टींना त्यामुळे महत्त्व आहे की अशा प्रकारचं वाचन करणं, जप करणं, प्रार्थना करणं, भजन करणं, सतत हरीचं स्मरण करणं, प्रभूचं सतत स्मरण करणं, यामुळे संस्कार क्षीण होतात. आणि संस्कार क्षीण होतात म्हणजेच मनोदेहातल्या त्या वासना ज्या सुप्त आणि गुप्त रूपात आहेत त्या क्षीण होत जातात. त्या क्षीण झाल्या तर तुमची कृतीवर पण आपोआप फरक पडतो. मनाचे अधिष्ठान स्थान असणाऱ्या
आता मनाचं अधिष्ठान स्थान म्हणजे मन कुठे वसलंय, त्याचं घर कोणतं, त्याचं स्थान कोणतं, तर मनोदेह हे मनाचं स्थान. मनाचे अधिष्ठान स्थान असणाऱ्या मनोदेहाला कित्येक वेळा कारण शरीर म्हणतात, कारण ते स्वतःमध्ये सर्व वासनांची कारणे अगरबीजे साठवून ठेवत असते. ह्या मनोदेहाला कारण शरीर का म्हणतात, कारण सगळ्या ज्या वासना आहेत त्या वासनांची कारणं त्या तिथे साचवलेली आहेत, सगळी बीजं तिथे आहेत आणि तिथे साचवून ठेवलेल्या मनोदेहात ते साचवलेले असल्यामुळे मनोदेहाला कारण शरीर म्हटलेलं आहे. मनात सर्व संस्कार व प्रवृत्ती प्रसुप्त रूपात साठवलेल्या असतात. ह्या मनामध्ये सगळ्या प्रकारचे जे संस्कार आहेत आणि सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आहेत, चांगल्या प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती, सगळे संस्कार जे आहेत ते सुप्त म्हणजे प्रकट नाही पण लपलेल्या अशा रूपामध्ये साठवलेल्या असतात. सीमित मी किंवा अहंभाव हा या संग्रहित संस्कारांचा व प्रवृत्तीचाच बनलेला असतो. जो आपला अहंकार आहे, अहंभाव आहे किंवा मर्यादित अहंभाव किंवा मर्यादित मी जो आहे, आता हा मर्यादित अहंभाव आणि दुसरा म्हणजे खोटा अहंभाव ज्याला आपण म्हणतो, आणि खरा अहंभाव म्हणजे रिअल इगो म्हणजे तो परमात्म्याचा, तो विश्वात्मक असतो. तर हा जो खोटा अहम आहे किंवा द्वैत भावामुळे जो उद्भवलेला तो अहंभाव ज्याला आपण खोटा अहम किंवा मी म्हणू, हा ह्या सगळ्या संस्कारांचा आणि प्रवृत्तीचा बनलेला असतो. तथापि निरनिराळ्या मानसिक प्रक्रियांच्या रूपात होणारी संस्कारांची प्रत्यक्ष जाणीवेमधील अभिव्यक्ती मात्र सूक्ष्मदेहाच्याच द्वारा होते. तरीही ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रियांच्या रूपात जी काही संस्कारांची जाणीवेमधली अभिव्यक्ती आहे ती सूक्ष्मदेहाच्याच रूपात होते. स्थूल देहामार्फत प्रत्यक्ष क्रिया होते आणि सूक्ष्म देहामध्ये फक्त मानसिक जाणीव असते आणि त्या जाणीवेच्या द्वारा ती कल्पनारूपी त्या कार्य व्यक्त होतं, केलं जातं तिथे. कारण स्थूल देह नसतो आणि स्थूल देह वापरला जात नाही सूक्ष्म जगतामध्ये. जेव्हा सूक्ष्म जगतामध्ये असेल, सूक्ष्म देहाची जाणीव असेल आणि त्या जाणीवेमध्ये जेव्हा इच्छांची जाणीव होते तेव्हा त्या जे संस्कार आहेत त्या संस्कारांची जाणीव इच्छेच्या रूपात होते आणि त्या इच्छा सूक्ष्म देहाच्या द्वाराच व्यक्त होतात. तिथे स्थूल देह वापरला जात नाही. पुढचा पॅरेग्राफ आहे अहम मनाचे सृजन आणि सातत्य. जय बाबा, केतकी आहे काही केतकी आपल्यामध्ये? जय बाबा केतकी. अहम मनाचे सृजन आणि सातत्य. जो इगो माइंड आहे त्याचं सातत्य कसं राहतं ते ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितले. वास्तविक एकच आणि अविभक्त असलेला आत्मा हा अहम मनाचे अधिष्ठान असलेल्या मनोदेहाने निर्माण झालेल्या मर्यादिततेमुळे व्यष्टीभूत झाल्यासारखा भासतो. वाक्य थोडं किचकट आहे पण फार सुंदर आणि महत्त्वाचं आहे. हे एकदा आपण परत तोडून वाचूया. आत्मा कसा आहे? अविभक्त आहे. तो वेगळा आहे का? नाही, तो एकच आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मा एकच आहे. का? कारण परमात्मा एक आहे आणि आपण सगळे त्या परमात्म्याचे अंश आहोत. म्हणून आत्मा एकच आहे, अविभक्त आहे, तो वेगवेगळा नाही आहे. आत्मा कुठे राहतो? अहम मन. आणि त्या अहम मन कुठे आहे? त्याचं अधिष्ठान कुठे आहे? मनोदेहामध्ये आहे. आपण मागाच्याच पॅरेग्राफमध्ये बघितलं की हा सगळा अहम जो आहे, खोटा अहम, त्याचं कारण कुठे आहे? मनोदेहामध्ये आहे. म्हणजे हा अहम मन जो आहे, अहंकार जो आहे, त्याचं अधिष्ठान किंवा तो कुठे राहिलेला आहे, त्याचं घर कोणतं आहे? मनोदेह आहे. ह्या मनोदेहामध्ये हा अहंकार आहे आणि या अहंकारामुळे मर्यादितपणा आलेला आहे, सीमितत्व आलेलं आहे, मर्यादित लिमिटेशन आलेलं आहे. त्या लिमिटेशनमुळे, त्या मर्यादेमुळे
आत्मा कसा झालाय? मर्यादित झाला, इंडिव्हिज्युअलाइज झाला, सीमित झाला. परत एकदा बघूया. ह्या मनोदेहामध्ये, त्या मनोदेहाने जो अहंकार निर्माण केलेला आहे, त्या अहंकारामुळे आत्मा मर्यादित होऊन इंडिव्हिज्युअलाइज्ड माइंड तयार झालं. परत एकदा हे वाक्य वाचते. एकच आणि अविभक्त असलेला आत्मा अहम मनाचे अधिष्ठान असलेल्या, म्हणजे जिथं तो स्थापित आहे, मनोदेहा म्हणजे मेंटल बॉडी, मनोदेहाने निर्माण झालेल्या मर्यादिततेमुळे व्यष्टीभूत झाल्यासारखा भासतो. व्यष्टीभूत म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज झाल्यासारखा कोण भासतो? आत्मा भासतो. वास्तविक तो अविभक्त आहे. तो विभक्त आहे का? वेगळा नाही. पण तसा तो वेगळा का भासतो? तो अहंकाराने जी मर्यादा निर्माण केली, त्या मर्यादेमुळे तो विभक्त झाल्यासारखा इंडिव्हिज्युअलाइज भासतो. पूर्वीचे संग्रहित अनुभव व भूतपूर्व कर्मे यांनी उत्पन्न झालेल्या संस्कारांनीच अहम मनाची रचना होते. आता या अहम मनाची रचना कशी होते? तर पूर्वी जे काही आपण कर्म केलं, जे काही संस्कार साचवले, त्या सगळ्यांमुळे ह्या अहम मनाची रचना होते. आणि पुनर्जन्म घेणाऱ्या जीवात्म्याच्या अस्तित्वाचा गाभा म्हणजे हे अहम चित्तच होय. आता जो जीवात्मा पुन्हा जन्म घेतो, तो कशामुळे घेतो? ह्या अहम चित्तामुळेच त्याचा पुनर्जन्म होतो. जोपर्यंत अहंकार नष्ट होत नाही, तोपर्यंत पुनर्जन्म चालूच राहणार. आणि हा अहंकार कुठे तयार होतो? मनोदेहामध्ये तयार होतो. मनोदेहामध्ये अहंकार झाल्यामुळे मर्यादितत्व येतं. मर्यादितपणा आल्यामुळे आत्मा हा विभक्त वाटतो. आणि ह्या अहम चित्तामुळे, अहंकारामुळेच हा पुनर्जन्माच्या अस्तित्वाचा गाभा आहे. सुप्त संस्कारांचे संग्रहालय असलेले अहम मनोदेह विशिष्ट स्थिती अनुभवते. आता हे अहम मन जे आहे ते मनोदेहामध्ये आहे. ते मनोदेह विशिष्ट स्थिती का अनुभवते? कारण सगळे सुप्त संस्कार जे लपलेले आहेत, गुप्त आहेत, लपलेले आहेत, उघड नाही आहेत, असे जे संस्कार आहे, ते संस्कारांचं स्टोरेज आहे, म्युझियम आहे, संग्रहालय आहे. ते कुठे आहे? मनोदेहामध्ये आहे. आणि त्या संग्रहालयामध्ये हा अहंकार तिथे मनोदेह विशिष्ट स्थिती अनुभवतो. जेव्हा अहम मन अभिव्यक्त आणि क्रियाशील संस्कारांचा अनुभव घेते, तेव्हा ती सूक्ष्मदेह विशिष्ट स्थिती असते. जेव्हा हे अहम मन आहे, अहंकार आहे, हा अविभक्त आणि क्रियाशील संस्कारांचा अनुभव घेते, म्हणजे जे संस्कार वापरले जातात, कृतीत येतात, तेव्हा ती सूक्ष्मदेह जेव्हा कृतीत येत नाही, जेव्हा अहम मन अभिव्यक्त आणि क्रियाशील संस्कारांचा अनुभव घेते, म्हणजे प्रत्यक्ष कृती होत नाही, फक्त ते अहम मन जे आहे ते अनुभवतं. ते संस्कार जे आहेत, क्रियाशील संस्कार, जे संस्कार क्रियाशील झालेले आहेत, पक्व झालेले आहेत, आम्हाला वापरा सांगतायत, अशा संस्कारांचा जेव्हा फक्त अहम मन अनुभव घेतं, ती सूक्ष्मदेह विशिष्ट स्थिती असते. तिथे स्थूल देहामार्फत ती क्रिया केली जात नाही. फक्त सूक्ष्म देहामार्फत, अहम मनामार्फत ते संस्कार अनुभवलेले जातात आणि ती सूक्ष्म देह विशिष्ट स्थिती असते. सूक्ष्म देहामध्ये अशा प्रकारचे संस्कार अनुभवले जातात. सूक्ष्म देहामध्ये स्थूल देहामार्फत हे संस्कार अनुभवले जात नाही, फक्त ते जाणीवेमार्फत अनुभवले जातात. आणि निर्मितीक्षम क्रियेसाठी जेव्हा अहम मन स्थूल जगामध्ये उतरते, तेव्हा ती भूतलावरील जन्माची स्थूल देह विशिष्ट स्थिती असते. आणि हेच संस्कार, सुप्त असलेले, मनोदेहात गुप्त असलेले हे संस्कार जेव्हा निर्मितीक्षम होतात आणि जास्त पुश करतात, मला वापरा, मला वापरा. सपोज एखाद्याला थप्पड मारायची, तर सूक्ष्म देहामध्ये तुम्ही फक्त ते इच्छेनी ते क्रिया करता. तिथे तुमच्याकडं स्थूल देहाचं भान नाही आहे, स्थूल देह नाही, तुम्ही तो वापरत नाही. पण जेव्हा हे संस्कार निर्मितीक्षम होतात आणि स्थूल जगामध्ये तुम्ही खरंच एखाद्याला थप्पड मारता, तर हे कसं झाला? क्रियाशील संस्कार झाला, निर्मितीक्षम संस्कार झाला. तिथे ते अहम मन स्थूल जगामध्ये उतरतं आणि ती क्रिया घडते.
म्हणजे त्या संस्कारांची प्रत्यक्ष क्रिया कुठे घडते? स्थूल जगामध्ये, स्थूल देहामध्ये ती क्रिया घडते. तेव्हा ती भूतलावरची जन्माची स्थूल देह विशिष्ट स्थिती असते. या प्रकारे अशाच सगळे संस्कार आहेत, खाण्याचे संस्कार, पिण्याचे संस्कार, जे पण संस्कार आहेत ते निर्मितीक्षम होऊन जेव्हा ह्या स्थूल जगतामध्ये प्रत्यक्ष क्रिया त्यांची होते त्याला स्थूल जगतामधले संस्कार. पृथक भाव असलेल्या व्यक्तीच्या सर्व अवस्था त्या मनोदेहस्थित अहम मनाच्याच निरनिराळ्या अवस्था आहेत. आता पृथक भाव असलेला व्यक्ती म्हणजे आपण सगळे. आपल्याला सगळ्यांना वाटतं आपण एक दुसऱ्याहून वेगळे आहेत, परमेश्वराहून वेगळं आहे, हे सगळं जग हे ह्या जगामध्ये आपण आहोत. हा जो आहे पृथक भाव किंवा सेपरेट इंडिव्हिज्युअलाइज, त्याला समष्टी मन, व्यष्टी मन इथे म्हटलं जो इंडिव्हिज्युअलाइज माइंड आहे. तर ह्या ज्या अवस्था आहेत ह्या मनोदेहामध्ये जो अहम भाव आहे त्याच्यामुळे या सगळ्या अहम अवस्था आहेत. ही जी वेगळेपणाची अवस्था आहे ती अहंकारामुळे आहे आणि तो अहंकार कुठे स्थित आहे? मनोदेहामध्ये स्थित आहे. म्हणून पृथक भाव असलेल्या व्यक्तीच्या सर्व अवस्था ह्या मनोदेहस्थित, मनोदेहामध्ये राहत असलेल्या अहम मनाच्याच निरनिराळ्या अवस्था आहेत. हे इतकं छान सांगितलं. हे कसं आहे माहिती आहे? हा पॅरेग्राफ परत एकदा वाचा. इन शॉर्ट मी दुसऱ्या ह्याच्यात, आता हे तुम्हाला कळलं असेलच का मला माहीत नाही, हे 2-4 वाचल्यावर थोडं कळेल की कसं आहे. दुसरं उदाहरण याच्याबद्दल द्यायचं म्हणजे आंबा. उदाहरण आपण आंब्याचं घेऊ. कच्ची कैरी, पाड आणि आंबा. कच्ची कैरी म्हणजे तुमचा सूक्ष्म देहामधला, मग त्याचा पाड होतो. कच्ची कैरी म्हणजे मनोदेहामध्ये ते संस्कार सुप्त रूपाने आहे. मग त्याचा पाड होतो, ते निर्मितीक्षम होतात. तुम्ही ते इच्छेच्या जाणीवेने वापरायचा प्रयत्न करता. आणि नंतर आंबा म्हणजे स्थूल जगतामध्ये ते निर्मितीक्षम झालेले संस्कार तुम्ही प्रत्यक्ष वापरून संपवता किंवा नवीन क्रिएट करता. मला माहीत नाही, पण मला असं सुचलं म्हणून मी हे उदाहरण दिलं समजण्यासाठी की ते संस्कार कोणत्या अवस्थेत कसे असतात. म्हणजे जे एक कच्चे कैरी, पाड त्याचा आणि आंबा, अशा ह्या अवस्थेमध्ये आपण हे संस्कार समजून घेऊया. हे फार तसं महत्वाचं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, अहम मनातील संस्कारांमुळेच जन्माची विशिष्ट परिस्थिती निश्चित होते. की कोणत्या जन्मात आपण यायचंय, स्त्री जन्म, पुरुष जन्म, कोणत्या भागात आहे, पौर्वात्य देश, पाश्चिमात्य देश, ही सगळी परिस्थिती कशामुळे निश्चित होते? जे अहम मन आहे ह्या अहम मनामुळे, त्यातल्या संस्कारांमुळे. अहम मनामुळे का ही परिस्थिती निश्चित होते? जन्माची परिस्थिती अहम मनामुळे निश्चित होते. जन्माची परिस्थिती अहम मनामुळे का निश्चित होते? अहम मनामध्ये, अहम मन हा मनोदेहात आहे आणि मनोदेहामध्ये जे संस्कार साचवलेले आहेत त्या संस्कारांमुळे ही परिस्थिती निश्चित होते. मनोदेहातील अहम मन स्वतःमध्ये संग्रहित म्हणजे साठवलेल्या, मनोदेहामधील अहम मन स्वतःमध्ये साचवलेल्या असलेल्या संस्कारास अनुसरून खालचे देह धारण करते. खालचे देह म्हणजे सूक्ष्म देह आणि स्थूल देह. एखाद्या व्यक्तीस तरुणपणी मृत्यू येईल की वृद्धपणी येईल, ती निरोगी राहील की रोगी राहील, तिला दोहोचा अनुभव राहील, ती सुंदर असेल की कुरूप असेल, त्या व्यक्तीमध्ये अंधपणासारखे शारीरिक व्यंग्य असेल की ती एकंदरीत आरोग्य संपन्न राहील, त्या व्यक्तीची बुद्धी तीक्ष्ण असेल की जड बुद्धी असेल, तिचे अंतःकरण शुद्ध असेल की अशुद्ध असेल, संकल्प शक्ती दृढ असेल की चंचल असेल, आणि ती व्यक्ती भौतिक वैभव मिळवण्यातच आपले सगळे जीवन घालवेल की आत्म्याच्या आंतरिक प्रकाशाचा शोध करील. हे सर्व मनोदेहामध्ये जे संस्कार आहेत त्यांनी नक्की होते. हे परत वाचण्याचं कारणच नाही. मनोदेहामध्ये जे सगळे संस्कार, अगदी सोप्या छान भाषेत सांगितलेले, मनोदेहामध्ये जे साचलेले सगळे संस्कार आहेत त्या संस्कारांवरून की पुढचा जन्म फक्त आपण हे भौतिक वैभव
मिळवण्यातच सगळा जन्म घालवणार की आत्म्याच्या प्रगतीसाठी काही काम करणार? आणि इतर सगळं तीक्ष्ण बुद्धी असेल की जडबुद्धी असेल, सुरूप असेल की कुरूप असेल, हे सगळं त्या संस्कारांनी ठरवलं जातं. मग काय करायला पाहिजे? पुढचा जन्म नीट हवा असेल तर आत्तापासून कार्य तसं शुद्ध, सात्विक, निर्मळ, पवित्र असावं, म्हणजे पुढचा जन्म व्यवस्थित असेल. पुढचा पॅरेग्राफ आहे द्वैतातील खेळ. द्वैत अवस्था, दोन अवस्था, अद्वैत आणि द्वैत. स्वतः अहम मन देखील कर्मांनी, मागे ठेवलेल्या संस्कारांनी रूपांतरित होते. आता हे अहम मन कसं होतं, कसं तयार होतं, कसं जागृत होतं, कसं वाढतं, कसं होतं? तर स्वतः जे काही संस्कार केलेले आहेत, त्या स्वतः जे काही कर्म केलेले आहेत, त्या कर्मांमुळे जे काही संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारांमुळे हे अहम मन रूपांतरित होतं. ते कर्म म्हणजे त्याच्यामध्ये कार्य, क्रिया, शब्द, विचार सगळं आलं कर्मामध्ये. परत एकदा सांगते की जे पण कर्म इथे जितक्या वेळा आपण शब्द वापरलाय, कर्मामध्ये प्रत्यक्ष क्रिया, विचार, भावना, शब्द हे सगळं आलं. ह्या सगळ्यांनी संस्कार तयार होतात. स्वतः अहम मन देखील ह्या कर्मांनी जे मागे ठेवलेले संस्कार आहे त्या संस्कारांनी रूपांतरित होतं. कर्मामध्ये, इथे ब्रॅकेटमध्ये दिले, कर्मामध्ये केवळ स्थूल आणि भौतिक क्रियांचा समावेश होत नसून विचार आणि भावना यांचाही समावेश होतो. कुठले आपण विचार करतो, कुठल्या प्रकारच्या भावना आहेत, कुठल्या प्रकारचे शब्द बोलतो, त्या सगळ्यांमुळे कर्म किंवा संस्कार निर्माण होतात. म्हणून आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजे, आचार शुद्ध ठेवले पाहिजे, शब्द शुद्ध ठेवले पाहिजे. त्याच्यासाठी एक सुंदर वाक्य आहे पारशी लोकांमध्ये, गुड डीड, गुड वर्ड, गुड थॉट्स. एक सुंदर आहे. एवढं एक म्हणजे अगदी काय म्हणतात की मास्टर की सारखं कसं पाहिजे? गुड डीड, गुड वर्ड्स, गुड थॉट्स. चांगले कर्म, चांगले विचार, चांगल्या क्रिया, चांगले विचार आणि चांगले शब्द हे नेहमी ठेवले पाहिजे. या अहम मनातील घटक व त्याच्या गरजा अशा जशा असतील त्यांना अनुसरूनच प्रत्येक जन्माची परिस्थिती जमून येते. ह्या अहम मनाचे जे घटक आहे म्हणजे काय की संस्कार आहेत. अहम मनाचे घटक म्हणजे संस्कार, केलेल्या कर्मांनी तयार झालेले संस्कार. ते जे असतील त्याच्या जशा गरजा असतील त्याप्रमाणे जन्माची परिस्थिती जमून येते. अशा रीतीने मनुष्याने एका जन्मात जर काही विशेष शक्तींचा किंवा प्रवृत्तींचा विकास केला असेल तर त्या शक्ती व प्रवृत्ती त्याच्याबरोबर पुढील जन्मातही येतात. जर एका विशिष्ट शक्तींचा, प्रवृत्तीचा त्याने विकास केला असेल, मनुष्याने जर विकास केलेला असेल एखाद्या जन्मामध्ये, आता लाईक तुम्ही सगळेजण भजनं अटेंड करता, जप केलेला आहे, हे सगळं आध्यात्मिक वाचताय, त्याच्यावर विचार करतायत, मनन स्मरण सगळं करतात, तर डेफिनेटली ह्या सगळ्याचा फायदा नेक्स्ट बर्थला होतोच. त्यामुळे ज्या काही विशिष्ट शक्ती किंवा प्रवृत्तींचा विकास केलेला असेल त्या प्रवृत्ती ह्या चांगल्या आहेत, सद्प्रवृत्ती आहेत. हे सगळे सद्गुण आहे, सत्प्रवृत्ती आहेत. तर ह्या चांगल्या प्रवृत्ती पुढच्या जन्मातही तुमच्या बरोबर येणार. आणि एका जन्मात ज्या गोष्टी अपूर्ण राहतात त्या तदनंतरच्या जन्मात पूर्ण होऊ शकतात. उदाहरण म्हणून सांगते की बाबांचं लिटरेचर सध्या इतकं आहे, प्रचंड आहे. खूप पुस्तकं बाबांनी स्वतःनी पण छान छान लिहिलेले आहेत. एव्हरीथिंग अँड नथिंग, लाईफ ॲट इट्स बेस्ट, द पाथ ऑफ लव्ह, गॉड स्पीक्स, डिस्कोर्सेस वगैरे वगैरे, इन्फिनिटी इंटेलिजन्स किंवा टिफिन लेक्चर्स, हे सगळं बाबांचं साहित्य. आणि बाबांच्या रिलेटेड इतर लोकांनी, त्यांच्या मंडळींनी लिहिलेलं हे इतकं प्रचंड आहे की मी नेहमी म्हणते एक जन्म पुरा नाही येते वाचायला. मग आता जे वाचन अर्धवट राहील, या जन्मात आपला प्रयत्न हाच असावा की मर्त्य क्षणी बाबांचं नाव आपल्या मुखात यावं.
त्यासाठी सतत बाबांचं नाव आत्ता घेतलं पाहिजे. आणि आता नाव घेतलं, त्याची सवय केली तर मग ते क्षणी का घ्यायचं? तर बाबांनी स्वतः अवतार ऑफ द एज ईश्वराने स्वतः शब्द दिला. केवढी मोठी गॅरंटी! कुणी आज कसली गॅरंटी देत नाही, कुठल्या मशीनची येत नाही. अशी गॅरंटी दिली की जो अंतक्षणी माझं स्मरण करेल, माझं नाव घेईल, तो माझ्याकडे येईल. माझ्याकडे येईल म्हणजे काय? त्यांना विचारलं होतं फॉरेनमध्ये एकाने, तर त्याला मोक्ष किंवा मुक्ती त्याच्या ह्याच्याप्रमाणे जे मिळणार असेल ते मिळेल. तर मुक्ती मिळाली तर उत्तमच आहे, पण ती जर नाही मिळाली आणि पुनर्जन्म घ्यावा लागला तर हे जे काही आपलं आत्ता साहित्य अपूर्ण राहिलं, इथं उदाहरण याच्यासाठी देत होते की ज्या गोष्टी ह्या जन्मात अपूर्ण राहतात, हे जे आता आपलं वाचन अपूर्ण राहिलंय ते पुढच्या जन्मात पूर्ण होईल. पण त्यासाठी आता अपूर्ण ठेवायची गरज नाही. एक उदाहरण म्हणून सांगितलं की ज्या गोष्टी या जन्मात एका जन्मात अपूर्ण राहतात त्या तदनंतरच्या जन्मात पूर्ण होऊ शकतात. संस्कारांच्या सातत्यामुळे हे संस्कार कसे सतत आहे, एकेका जन्मात हळूहळू वाढत जाणारे कर्मजन्य परस्परांचे संबंध तदनंतरच्या जन्मात चालूच राहतात. तर सगळे परस्पर संबंध कसे असतात? कर्मानी निर्माण झालेले असतात. आणि प्रत्येक जन्मात हे संस्कार आणि हे कर्म वाढत जातात, हळूहळू वाढत जातात. हे जे परस्पर संबंध हळूहळू कर्माने बांधलेले परस्पर संबंध वाढत जातात, ते पुढच्या जन्मांमध्ये सुद्धा चालूच राहतात. आणि त्यांच्यामुळे चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी ज्यांचा परस्परांशी संबंध आलेला असतो त्यांच्या पुन्हा पुन्हा भेटी होण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. की ज्यांच्याशी तुमचा संपर्क आलाय, चांगल्यासाठी असो वाईटासाठी असो, कोणाशी भांडण झालेलं असो, कोणाशी काही देवघेव झालेले असो, त्या सगळ्यांचे पुन्हा भेटी होण्याची प्रवृत्ती त्या संस्कारांमध्ये असते. म्हणून जेव्हा जेव्हा मी क्षमाशीलतेबद्दल सांगते, म्हणजे उलगडून सांगण्यासाठी बाबांनी सांगितलेले आहे फॉरगिव्हनेस फार मोठी गोष्ट आहे, क्षमाशील असणं. आणि महात्मा गांधींनी म्हटलंय की खूप धीरोदात्त व्यक्तीचंच काम आहे क्षमा करणं. पण ते का करायचं, कसं करायचं, हे जेव्हा तुम्हाला पटेल तेव्हाच तुम्ही क्षमा करू शकाल. आणि ते पटण्यासाठी एक उदाहरण मी नेहमी देत असते. तुम्हाला जर वाटत असेल की या व्यक्तीने काही तुमच्याबद्दल वाईट केलंय किंवा तुमची दुश्मनी आहे, त्याच्याशी जर पुन्हा पुढच्या जन्मात तुम्ही जर तर आकस मनात ठेवला, तिरस्कार मनात ठेवला, शत्रुत्व भाव मनात ठेवला, तर तुमच्या दोघांचे वैर संबंध सतत पुढच्या जन्मात सुद्धा कायम चालू राहतात. आणि ते किती त्रासदायक होतात आणि ते वाढत जातात. तुम्हाला जर आपल्याकडे म्हणतात इथे भेटला वरती भेटू नको, तर पुन्हा जर त्या व्यक्तीशी तशा प्रकारचे संबंध तुम्हाला नको असतील तर तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे. त्याने शत्रुत्व ठेवू दे, तुम्ही ममत्व ठेवा, तुम्ही प्रेमाने वागा. त्याने शत्रुत्व ठेवू दे, त्रास देऊ दे, तुम्ही सेवा द्या. हा जो कॉन्ट्रा एंट्री सारखा उलट प्रकारचा कर्म आहे, त्या उलट प्रकारच्या कर्मानी तो संस्कार संपवता येतो. आणि तो जर संपवला नाही तर ते जन्मजन्मांतर ती प्रक्रिया चालू राहते. ती तशी चालू राहू नये म्हणून जेव्हाही तुम्हाला ज्याचा राग येईल, ज्याच्याशी शत्रुत्व असेल, ज्याचा हेवा असेल, काही असेल भावना, त्याने तुम्हाला अननेसेसरी त्रास दिलेला असू दे, पण तुम्ही त्याला जर तुम्हाला वाटत असेल की हे पुढच्या जन्मात मला ह्याच्याशी पुन्हा हे नको, तर तुम्ही आता या जन्मातच इट इज टाइम फॉर यू टू फॉरगिव्ह दॅट पर्सन. त्याला क्षमा करा, त्याच्याशी प्रेमाने वागा, त्याला सेवा द्या. जो तुमचा द्वेष करतो त्याला तुम्ही सेवा द्या. हे मनाचे श्लोक त्याच्यासाठी रोज म्हणायचे. आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने सांगितल्या आहेत आणि त्या आपल्या रोजच्या जीवनात फार उपयोगी पडतात. तर ज्याच्याशी तुमचे संबंध आलेले आहेत चांगल्यासाठी वाईटासाठी, त्याच्या पुन्हा भेटी होण्याची प्रवृत्ती असते. हे मी सांगत नाही, हे बाबांनी इथे सांगितलेलं आहे. अशा रीतीने हा जो द्वैतातला खेळ आहे तो चालू राहून त्याच्याद्वारा आत्म्याचा विरुद्ध द्वंद्व जे आहे, युद्ध आहे वेगवेगळ्या प्रकारचं, राग, लोभ, प्रेम, माया, तिरस्कार, हे सगळे जे द्वंद्व आहेत, युद्ध आहे, त्याचा अनुभव पूर्ण आणि परिपक्व झाला म्हणजे कधीतरी त्याचा कंटाळा येतो की काय सारखं भांडायचं, काय सारखं हे करायचं. तर हीच प्रेमभावना बाबांनी सांगितली, तुमच्या दुश्मनावरही ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकणार नाही त्याच्यावर तुम्ही प्रेम केलं म्हणजे माझ्यावर प्रेम केल्यासारखं आहे, असं बाबांनी सांगितलं. मग ते का? त्या बाबांच्या प्रत्येक गोष्टीचा इतका गहन अर्थ इथे त्यांनी दुसरीकडे समजून सांगितलेला आहे.
ज्याच्यावर तुम्हाला प्रेम करता येत नाही त्याच्यावरही तुम्ही प्रेम केलं म्हणजे त्याच्याबरोबरचे ते तुमचे विचित्र प्रकारचे संस्कार संपणार. म्हणून जेव्हा असा परिपक्व झाला असेल तेव्हा तो अहम मनाचा त्याग करून स्वतःच परमात्म स्वरूप असल्याचे जाणण्याकरता अंतर्मुख होतो. अशी जेव्हा प्रगती होईल तेव्हा तो आत्मा अंतर्मुख होईल. आता द्वंद्व म्हणजे काय? जड, चेतन, स्त्री, पुरुष, देव, दैत्य हे सगळं द्वंद्व आहे. हे युद्ध आहे, हे चालू राहतं. हे सगळं संपवण्यासाठी त्याचा विरुद्ध भाव आपण तो लक्षात घेतलं पाहिजे की हे जर चालू राहिलं तर हे पुढच्या जन्मात चालू राहायचं नसेल तर आता त्याला संपवायचं कसं, त्याची कॉन्ट्रा एंट्री कोणत्या पद्धतीने मी केली म्हणजे मग ते नष्ट होईल. पुढचा पॅरेग्राफ आहे, देवाण आणि घेवाण यामुळे उत्पन्न होणारे हक्क आणि प्रतिहक्क. जय बाबा. सुनेत्रा कोणी आहेत त्यांना काही विचारायचंय का? कुणाला काही शंका आहे का? जय बाबा. जर काही लोकात देवाणघेवाण झालेली असेल तर एकच मिनिट मी जरा हे ऑडिओ रेकॉर्डिंग करत होते त्याला पॉज करून परत चालू करते म्हणजे मोठी फाईल होणार नाही. सॉरी. जय बाबा. देवाण आणि घेवाण यामुळे उत्पन्न होणारे हक्क आणि प्रतिहक्क. जर काही लोकात देवाणघेवाण झालेली असेल तर त्यांच्यामधील कार्मिक म्हणजे कर्माने उत्पन्न होणारं कार्मिक आणि संस्कारांची बंधने हळूहळू वाढून त्यांच्यामध्ये हक्क आणि प्रतिहक्क उत्पन्न होतात. काही आपसामध्ये देणं घेणं केलं तर ते सुरू राहते चेन. म्हणून जरी कुणाला काही दिलं तर बाबांचा प्रसाद म्हणून द्या आणि त्यात अहमभाव नसावा. अगदी हे दिल्याचं सुद्धा आपण विसरून जावं म्हणजे त्याचे संस्कारांचं बंधन निर्माण होत नाही. आणि या हक्कांची आणि प्रतिहक्कांची परिपूर्ती करण्याकरता पूर्ण करण्याकरता त्याकरता नवीन व्यवहार पुढे चालवण्याकरता त्यांना पुन्हा एकदा एकत्र यावे लागते. कसं असतं बघा, अगदी छोटी गोष्टी सुद्धा कोणाची आपण घेतली म्हणतात की कोणाचं काही उसणं घेऊ नये, फुकटचं घेऊ नये. आपण नेहमी म्हणतो भाजीवाल्याला समजा 2 रुपये की रिक्षावाला म्हटला की राहू द्या ताई, तर म्हणते नको रे बाबा परत एवढं देणं तुझं पुढच्या जन्मात मला द्यायला परत यावं लागेल म्हणून 2 जणांच्या जागी 5 द्या. पण 5 देताना ते 3 त्याला लगेच भाव नाही ठेवायचा की मी जास्त दिले म्हणून. किती अगदी छोटं छोटं असतं बघा व्यवहारामध्ये. भाजीवाला आहे, आपण 7 रुपयाचा त्याच्याशी 10 रुपयाचा व्यवहार केला आणि बाजूच्याने जरी बाजूच्याला त्यांनी 5 रुपयाला भाजी दिली तरी आपण 10च द्यायचे की नको बाबा मी शब्द दिला तुला 10 देणार तर मी 10च देणार. छोट्या छोट्या गोष्टी असतात. फार सजग राहायला पाहिजे व्यवहारामध्ये. कारण हे देण्या घेण्यामधून पुन्हा कर्माचे संबंध संस्कार आणि पुन्हा पुढचे जन्म ते चक्र चालू राहतं. ते कमी करायचं असेल तर कसं वागायला पाहिजे हे याच्यातून म्हणजे हे एकदा समजून घेतलं, त्याचं विवेचन केलं, स्पष्टीकरण घेतलं, ॲनालिसिस केलं तर आपल्याला कळेल की कसं वागायला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की हा पूर्ण चॅप्टर 2दा 3दा परत एकदा वाचा. बाबा मदत करतील. आपण तुम्हाला अंतरात्म्यातून ते कळेल, जाणवेल, फील होईल, अपील होईल. स्वार्थपर हेतूने दिलेल्या गोष्टीमुळे जसे देणाऱ्याला बंधन उत्पन्न होते तसेच बंधन देणाऱ्याहून आपण निराळे आहोत या भावनेने घेतलेल्या गोष्टीमुळे घेणाऱ्यालाही होते. जर स्वार्थी हेतूने काही दिलं तर त्याचं देणाऱ्यालाही बंधन होतं आणि घेणाऱ्यालाही बंधन होतं. आता हे पॅन्डेमिकमध्ये कोणाला खाऊ पिऊ घातलं किंवा जसं मुंबईमध्ये असायचं खूप पावसाने गाड्या बिड्या बंद पडल्या की मग हे शिवसेनेचे लोक रस्त्यात बिस्किट वाटायचे वगैरे. आता तुमची अगदी नाईलाज आहे, तुम्ही खूप अंतरावरून 2 दिवसाचे भुकेले आणि पायी चालत आलात, तुम्हाला ते बिस्किट घेणं जरुरी आहे कारण खायला प्यायला काहीच नाही आहे. परमेश्वराचं नाव घ्या आणि घ्या. त्यांनी कुठल्याही किंवा तुम्ही जेव्हा कोणासाठी काही पॅन्डेमिकमध्ये कोणाला अन्नदान केलं मग त्या बाबांच्या संस्थांमार्फतही असेल की जशा वर्धा वगैरेच्या संस्था बाबा प्रेमी मंडळ करतात. पण ते जेव्हा तुम्ही त्या पॅकेटचं वाटप कराल तर प्रत्येक वेळा ते त्या देणाऱ्याच्या हातात देणाऱ्यांना जय बाबा जय बाबा बाबांचं नाव घेऊन द्या आणि हा बाबांचा प्रसाद म्हणून द्या. त्यामुळे घेणाऱ्यालाही उत्पन्न नाही, संस्कार नाही, तुम्हालाही नाही. आणि ते अशा पद्धतीने निस्वार्थ पाहिजे, अहंकार नाही पाहिजे की हे एवढं आज आम्ही केलं म्हणून. नाहीतर मग अहंकार असेल, स्वार्थी भाव असेल तर त्याने बंधन निर्माण होतं.
ज्यामुळे असे बंधन उत्पन्न होते अशी देवाणघेवाण, मग ती वस्तू असे, पैसा असो, काही भौतिक क्रिया असो. म्हणजे भौतिक क्रिया म्हणजे कसं, आजाराची सेवा केली, कोणाचं डोकं दाबून दिलं, कोणाला मालिश करून दिली, कोणाचे पाय दाबले, बाबांचं नाव घ्या आणि करा. त्याच्यात हे नाही पाहिजे की मी हे केलं, हे मी केलं. पार्थिव स्वरूपाचीच असावयास पाहिजे असे नाही. ती देवाणघेवाण भावनांची, दृष्टिकोन विषयक, कल्पनांचीही असू शकेल. कोणाची काही कल्पना एखाद्याने दुसऱ्याला शेअर केली, विचारांची देवाणघेवाण केली, शब्दांची देवाणघेवाण केली, भावना, कोणाबद्दल प्रेम दाखवलं, कोणाबद्दल हळहळ व्यक्त केली, तर ह्याने सुद्धा संस्कार निर्माण होतात. एखादा मनुष्य उच्च भूमिकेवरील संताबद्दल नमस्कार करून आदर व्यक्त करील तर त्या संतावर त्याचा हक्क उत्पन्न होतो. आणि म्हणून स्वतः तो संत अध्यात्म मार्ग आक्रमण करीत अंतस्थ भूमिका उल्लंघून जाण्यात व्यग्र झालेला असला तरी त्या स्वतःची अग्रगती थोपून त्याला त्या आदर व्यक्त करणाऱ्या माणसाला स्वतःच्या भूमिकेपर्यंत घेऊन जावे लागते. ह्याच अगेन्स्ट जर खरा सद्गुरू तुम्हाला सापडला, चांगला पथिक साधक सापडला आणि तुम्ही जर त्याला नमस्कार आदराने केला तर तो साधक जरी स्वतः भूमिकावर असला, पूर्ण ईश्वर साक्षात्कारपर्यंत पोहोचलेला नसेल, अंतिम ध्येयापर्यंत जरी पोहोचलेला नसला, स्वतःच्या प्रगतीत जरी तो मग्न असेल, तरी त्याला स्वतःची प्रगती थांबून त्याला नमस्कार करणाऱ्याला स्वतःच्या भूमिकेपर्यंत घेऊन जावं लागतं. म्हणून बाबांनी सांगितलं की कुणालाही पाया पडू देऊ नका आणि ईश्वराशिवाय, सद्गुरूशिवाय कोणाच्याही पाया पडू नका. कारण जो असा नमस्कार करून घेतो त्याची प्रगती थोपली जाते. तो प्रगती स्वतःची थांबून त्या नमस्काराला प्रत्युत्तर म्हणून, म्हणजे प्रत्येक क्रियेचे कसे संस्कार असतात, त्या स्वतःच्या भूमिकेपर्यंत त्याला घेऊन जावं लागतं. तर इथे जो नमस्कार करतो त्याचा फायदा होतो. पण नमस्कार करताना तुम्ही ओळखणार कसं की त्याची स्टेटस काय आहे, तो किती दर्जाचा माणूस आहे, हे सामान्य माणसाला ओळखणं कठीण आहे. आणि आपण ऑलरेडी सगळे मी नेहमी सांगते की बाबांच्या ह्याच्यात आहोत, आपल्याची सगळ्यांची जबाबदारी बाबांनी घेतलेली आहे. ते बरोबर आपली व्यवस्था लावणार, आपल्याला काळजी करायचं, कुठला गुरु शोधायची कारण नाही. मग हे जे कर्म आता त्याने घेतलं, नमस्कार घेतला, हे कर्म त्या सद्गुरू, तो जो साधक आहे प्रगत, त्याच्या मार्गातला अडथळा झाला. म्हणून संतांविषयी आदर ठेवण्याचे कर्म हे त्याच्या प्रगतीत हस्तक्षेप करणारे कर्म आहे. या प्रकारे आदर हा स्वीकरणीय असला, म्हणजे स्वीकार करण्यासारखा जरी असला तरी त्यामुळे आदर व्यक्त करणाऱ्या व्यक्तीसाठी संताला स्वतःला अध्यात्मपथावर थांबावे लागते. पुढचा पॅरेग्राफ आहे, आत्म्यांचे प्रतियोगित्व किंवा प्रत्युत्तर क्षमता. प्रत्येक आत्म्याची जी कशी प्रत्युत्तर करण्याची रिस्पॉन्सिव्हनेस कसा असतो, कशी क्षमता असते प्रत्युत्तर करण्याची. द्वेषापासून द्वेष, कामवासनेपासून कामवासना आणि प्रीतीपासून प्रीती उत्पन्न होते. या नियमाच्या द्वारा आत्म्यांची शीघ्र, म्हणजे जलद, पटकन आणि अचूक प्रत्युत्तर क्षमता, रिस्पॉन्सिव्हनेस दिसून येते. हा नियम केवळ एकाच जन्मात चालत नसून अनेक जन्मांमध्ये चालू राहतो. चालू जन्मात दृश्य कारण नसले, म्हणजे काही वर करणे असं काही दिसत नाही, तरी पूर्वजन्मातील शत्रूबद्दल भीती बाळगून त्याचा द्वेष करण्याची मनुष्याची प्रवृत्ती असते. मग काहीच कारण नसतं आणि तरी एखादा उगाचच तुमचा द्वेष करतो, शत्रुत्व भाव ठेवतो आणि आपण नाही म्हणतो काहीच कारण नाही आहे, का असं द्वेष करते माहिती नाही. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये वर्तमान जन्मी, म्हणजे या जन्मी प्रत्यक्ष दृश्य, म्हणजे दिसणारे प्रत्यक्ष असे काही कारण नसले तरी पूर्वजन्मीच्या मित्रावर प्रेम करून त्यास मदत करण्याची ही प्रवृत्ती असते. बऱ्याच वेळेला आता तुम्ही कुणाला मदत केली तर तोच तुमच्या मदतीला येईल असं नाही, दुसरं कुणी मदतीला येतं. तर पूर्वजन्मात जे कुणी मित्रत्व भाव राखून असतील, आत्मभाव राखून असतील, आत्मीयता बाळगून असतील, ते पुढच्या जन्मात तुमची मदत करण्याची शक्यता असते.
बऱ्याचशा बाबतीत माणसाला या अकारण प्रवृत्तींच्या कारणांचे ज्ञान असत नाही. असं का होतं तेच कळत नाही. परंतु याचा अर्थ त्या प्रवृत्तींच्या मुळाशी खरोखरच कारणे नसतात असा नाही. वरून वरून पाहिल्यास ज्या गोष्टींचे स्पष्टीकरण अशक्य असे वाटते त्याची खरी कारणे गेलेल्या मागच्या जन्मातील कर्मासंबंधीच्या प्रकाशात विचार केल्यास समजू लागतात. बऱ्याचदा असं होतं की म्हणतात रे हा उगाचच माझ्यावर काय म्हणतात त्याला दुःख धरून आहे, खुन्नस खाऊन आहे किंवा काय असं, तर त्याची कारणं पूर्वजन्मीचे जे कर्म आहेत त्याच्यामध्ये त्याची कारणं असतात. पुढचा पॅरेग्राफ आहे, कर्माचा नियम हा क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा नियम आहे. तर कर्माचा नियम कसा आहे? क्रिया आणि प्रतिक्रिया. या एकाच जगात अनेक जीवात्मे स्वतःला अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न करत असतात. अभिव्यक्त देण्याचा, व्यक्त होण्याचा, उघड करण्याचा. व कर्माचा नियम हा सतत बदलणाऱ्या त्यांच्या परस्पर संबंधीच्या जुळवाजुळवीच्या व व्यवस्थापनांच्या द्वारा व्यक्त होत असून तो परस्पर संबंधीच्या प्रत्युत्तर क्षमतेचा, रिस्पॉन्सिव्हनेसचा किंवा प्रतियोगित्वाचा परिणाम आहे. तर बरेच आत्मे असतात की त्यांना त्यांचे संस्कार संपवायचे असतात, ते व्यक्त व्हायला बघतात. पण हा कर्माचा जो नियम आहे हा सतत जे बदलणाऱ्या किंवा परस्पर जसे जन्म बदलणार, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती बदलणार, लोक बदलणार आणि काही पूर्वीचेही लोक आजूबाजूला येतील, काही नवीनही येतील. म्हणजे आणखीन नवीन संबंध, आणखीन नवीन कर्माचं बंधन, आणखीन जुळवाजुळव, अशी सतत जी बदलणारी परिस्थिती आहे, परस्पर संबंधीची जुळवाजुळव आहे, त्याचं व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे. केवढा किचकट विषय आहे हा. हे फक्त ईश्वरच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. की कोणाकोणाच्या पूर्वजन्मातलं काय काय कसं जुळवून आणून ते कशा पद्धतीने ते संपवायचं, खर्च करायचं, वापरायचं, हे जे असं व्यक्त होत जातं. आणि त्यामधून जी रिस्पॉन्सिव्ह आहे, परस्पराला ॲक्सेप्ट करणं, त्याला उत्तर देणं, ही जी क्षमता आहे त्याचा परिणाम आहे की हे सगळे पहिले जन्माचं सगळं जुळवाजुळव आणि त्याचं सगळं ॲडजस्टमेंट करणं. ज्या स्वरलहरीवर दोन आत्म्यांचे संबंध सुरू होतात, जी एक रिदम आहे, ज्या स्वरलहरीवर दोन आत्म्यांचे संबंध सुरू होतात, ती विवेकशील कर्माच्या योगाने बदलून उच्च प्रकारची न केल्यास, न बदलता आहे तशीच कायम राहते. कोणत्या तरी एका ट्यूनवर तुमचे दोन संबंध आले. याला उदाहरण मी देऊ, म्हणजे माझ्या सीमित बुद्धीने मी एक शत्रुत्वाचं उदाहरण परत देते, समजण्यास सोपं आणि बरंच आहे. कोणी तुमचा शत्रू आहे, पहिल्यापासूनचा आहे, कोणी विनाकारण तुमचा राग करते, द्वेष करते, शत्रुत्व करते, तुम्ही त्याच्याशी राग धरू नका. त्याच्याशी तरीही तुम्ही जर प्रेमाने वागलात, त्याला निस्वार्थ सेवा दिली, तर हा जो इथे लाईनमध्ये सांगितले त्याचं हे उदाहरण आहे. विवेकशील कर्म होईल. कोणी तुमचा द्वेष केला, शत्रुत्व असेल तुमचं दोघांचं, तर त्याचं शत्रुत्व जर नष्ट करायचं असेल, तोच कर्माचं बंधन संपवायचं असेल, तर तुम्ही विवेकशील कर्म करायचं. आता विवेकशील कर्म म्हणजे काय? की त्याला तुम्ही निस्वार्थ सेवा देणं, त्याच्याशी प्रेमाने वागणं, तुम्ही कटुता आणि द्वेष आणि शत्रुत्व भाव त्याच्याबद्दल न ठेवणं, अशा प्रकारचं जर विवेकशील कर्म केलं तर त्या दोन आत्म्यांचा सुरुवातीचा जो संबंध आहे तो बदलून ती परिस्थिती बदलते. पण तसं विवेकशील कर्म न केलं जर नाही, तर ते उच्च प्रकारचं कर्म न केल्यास ती परिस्थिती न बदलता आहे तशीच कायम राहते. त्यांनी एक मारली म्हणून मी दोन मारेल, त्यांनी शत्रुत्व केलं मग तो कसा खड्ड्यात जाईल हे मी बघेल, किंवा त्याच्याबद्दल वाईट बोलेल, तू असं केलं का मग ईश्वर तुला बघून घेईल, असं सुद्धा बोलायचं नाही. की तुला ईश्वर शिक्षा देईल किंवा तुझं ईश्वर वाईट करो किंवा तुझं हे असं बोलायचं पण नाही, तसा विचारही करायचा नाही. तसा विचार मनात आल्याबरोबर बाबांचं नाव घ्या,
बाबा विल हेल्प यू टू क्रॉस दॅट. इथे जे सांगितलं, दोन आत्म्यांचे संबंध सुरू होतात. ती एका ज्या स्वरलहरीवर दोन आत्म्यांचे संबंध सुरू होतात, ती विवेकशील कर्माच्या योगाने बदलून उच्च प्रकारची न केल्यास न बदलता आहे तशीच कायम राहते. ती परिस्थिती बदलायची असेल तर तुम्ही तिथे विवेकशील कर्म करून ते संपवलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तुमची इच्छा असेल, तडप असेल, तर प्रभू तुमचं मार्गदर्शन करतो आणि तो नक्की तुमची मदत करतो. सामान्यतः पुढचा पॅरेग्राफ आहे कर्मविषयक स्वातंत्र्य. आता किती स्वातंत्र्य असतं आपल्याला कर्म करायला, असतं की नसतं? सामान्यतः कृतकर्मांमध्ये स्वतःचीच अशी एक प्रकारची जडता असते. जे होऊन गेलेले कर्म असतात त्याचे संस्कार अत्यंत किचकट असतात, अगदी चिकट असतात. ते संस्कार जे असतात त्याची स्वतःची एक जडता असते. काही विशेष कारण असल्याखेरीज त्याच्या गतीमध्ये बदल होत नाही. कर्म उत्पन्न होण्यापूर्वी ते कसे असावे याची निवड करण्याचे मनुष्याला एक प्रकारचे स्वातंत्र्य असते. कर्म करण्यापूर्वी तुम्हाला स्वातंत्र्य आहे की ते कसं असावं. कुठलीही क्रिया करण्यापूर्वी 10दा विचार करा. कुठलीही क्रिया करताना ती क्रिया कशी करायची ह्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण एकदा ती क्रिया केली की त्याच्या परिणामांचं बदलायचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही. म्हणून क्रिया करण्यापूर्वी विचार करा. परंतु एकदा कर्म घडले, मग ते कुठलेही कर्म असू दे, म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ते कुठलंही कर्म असू, लहान मोठं, हलकं, चांगलं, वाईट, जे पण आहे त्याचे परिणाम इनव्हेरिएबली येणार. म्हणजे परिणामांवर बदलण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही, पण कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. त्यापासून होणारे परिणाम भोगून ते संपवावे लागते किंवा नवीन आणि योग्य कर्मांच्या द्वारा त्याचे निराकरण करावे लागते. आता मागचे काही संस्कार असेल त्यामुळे आता तुम्हाला त्रास होत असेल तर त्याचा विचार करा आणि योग्य कर्मांच्या द्वारा त्याचं निराकरण संपुष्टात आणून टाका. जेव्हा असं आहे की निस्वार्थ सेवा, प्रेमभाव, ही काही थोडी उदाहरणं त्याच्यामध्ये मी देते. असं जसं आहे की म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की अवतार किंवा सद्गुरू यांच्या दर्शनाने पुष्कळ फरक पडतो. बऱ्याचदा असं बघितलेलं आहे की संपूर्ण कुंडली, जर कुंडलीशास्त्र, श्रुतीशास्त्रावर कोणी विश्वास ठेवत असेल तर तुमचं संपूर्ण कुंडली बदलून जाते. एकदा अवताराचं दर्शन झालं, सद्गुरूचं दर्शन झालं, किंवा हे बदलण्याचं सामर्थ्य केवळ त्यांच्यात आहे, पण ते कधी स्वतः घालून दिलेले नियम तोडत नाही. नशीब, पुढचा पॅरेग्राफ. पृथ्वीवर, म्हणजे ह्या पॅरेग्राफमध्ये महत्त्वाचं काय बघितलं की कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. कुठल्या प्रकारचं कर्म करायचं हे तुम्ही ठरवू शकता, पण एकदा कर्म केलं की त्याचे परिणाम बदलणं तुमच्या हातामध्ये नाही. पृथ्वीवरील जीवनातील यश आणि अपयश, सुख आणि दुःख, त्याचप्रमाणे त्यातील विघ्ने आणि लाभ आणि जीवनात उत्पन्न होणारे शत्रू, मित्र, ही सारी कर्मानेच निश्चित होत असतात. आता जे काही तुम्हाला यश मिळतंय, अपयश मिळतंय, सुख होतंय, दुःख होतंय, त्रास होतोय, जे काही विघ्न आहेत, अडचणी आहेत, एखादा म्हणतो काय सारखं सध्या इतकं चाललंय की बस काही विचारू नका, हे जे काही शत्रू, मित्र, सगळं ते मागच्या वेळेलाच तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे, तुम्हीच केलेलं आहे, म्हणजे आपणच केलेलं आहे. ते आता आपल्यालाच फेस करायचं आहे. हे आता जे पण आपण अनुभवतो, सुख, दुःख, शत्रू मित्र, राग, लोभ, कोणी म्हणतं, एक बऱ्याचदा आपण ऐकतो की अरे सध्या काय अडचणी आहेत, एकामागे एक सांगू नाही शकत. हे सगळे कुणी उत्पन्न केलं आहे बाई, आपणच उत्पन्न केलं आहे. गेल्या जन्मामध्ये आपण जे केले ते आपणच पेरून ठेवलं होतं, ते आता उगवत आहे आणि मग आपल्याला ते फेस करावं लागतं आहे. मग पुढच्या जन्मात ह्या जर भानगडी नको असतील तर भाई कसं पाहिजे तुमचा व्यवहार आता ते तुम्ही ठरवायचं असतं, कारण कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्यावर आहे. कर्माच्या नियतीसच साधारणतः नशीब म्हणतात. आपण कितीतरी लोक, माझं नशीबच फुटकं. अरे फुटकं नशीब म्हणजे तूच तसं घेऊन आला. कुठून घेऊन आला? मागे जो ते कर्म केले, कोणाला निस्वार्थ सेवा केली नाही, कोणाच्या कामाला आला नाही, कोणाला मदत केली नाही आहे,
मस्त एन्जॉय केलं, खाओ पिओ आयश करो, सिनेमा बघा, का ह्या मॉलमध्ये जा, अमुक करा ढमुक करा, हे फक्त पैसा 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 गोळा कर, हे पद घे ते पद घे, याच्यामध्ये तू आयुष्य खर्च केलं. तुझं काही कर्म चांगलं केलं असतं तर आता तुला काही सुख लाभलं असतं. म्हणजे हे जी कर्माची नियती आहे त्यालाच साधारणतः नशीब म्हणतात. तथापि नशीब म्हणजे काही अगदी परके आणि जुलमी तत्व नाही. नशीब काही हे जुलमी नाही आहे, परक नाही, ते तुमचंच आहे. सावली कशी असते, आपण जाऊ तिथे सावली येते की नाही. उदाहरण द्यायचं म्हणजे कर्म, नशीब, नियती, संस्कार याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण जाऊ तिथे आपली सावली येते. सावली आपल्याला सोडून राहत नाही, आपल्याबरोबरच येते. तसं आपण केलेले कर्म आपल्याबरोबरच येणार. पूर्वजन्मातून मनुष्याच्या पाठीमागे लागत असणारे आणि त्याचे स्वतःचे कर्म म्हणजेच नशीब होय. ज्याप्रमाणे नशीब पूर्वकर्माच्या द्वारा बनवले जाते त्याचप्रमाणे वर्तमान जन्मातील कर्माच्या योगाने त्यात बदल होऊ शकतो. फार अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगलं मोठ्या अक्षरात लिहून भिंतीवर कुठेतरी घरात लावून ठेवा. ज्याप्रमाणे नशीब हे पूर्वी केलेल्या कर्मांद्वारे बनतं त्याचप्रमाणे आता या जन्मात जे काही कर्म कराल त्या योगाने ते नशीब बदलता येऊ शकतो. ते नशीब बाबांनी सुद्धा हे सांगितलं, यू कॅन चेंज इट. तर चेंज कसं? कॉन्ट्रा एंट्री, त्याची विरुद्ध ॲक्शन करून तुम्हाला त्याचं निराकरण करता येतं. पुढचं पॅरेग्राफ आहे, उत्पादक कर्म केवळ पार्थिव शरीरातच शक्य आहे. पृथ्वीवरील जीवनामध्ये केलेल्या कर्माचे स्वरूप अहम मनातील संचित संस्कारांनी निश्चित होते व या उलट भौतिक जीवनातील कर्माच्या प्रकार विशेषांमुळे अहम मनातील संस्कार निश्चित होतात. आता जे ह्या स्थूल जगतामध्ये आपण काम करणार त्या ज्या प्रकारचं काम असेल त्या प्रकारचे अहम मनावर संस्कार होणार आणि ह्या अहम मनाचे संस्कार आहेत त्यांनीच कर्माचं स्वरूप नक्की होतं. अहम चित्तातील संस्कार आणि कर्माचा प्रकार विशेष हे परस्परावलंबी आहे. हे जे अहम चित्तातले संस्कार आहेत, ज्या प्रकारचं तुम्ही कर्म करणार त्या प्रकारचे संस्कार अहम मनावरती होणार. विविध अहम चित्तातील संस्कार बनवण्यात व त्याची पुनर्घटना करण्यात आणि त्यांना गती देण्यात पृथ्वीवर केलेल्या कर्मांचा महत्त्वाचा भाग असतो. हे अहम चित्तावर जे संस्कार होतात ते संस्कार बनवणं, ते बदलणं किंवा त्या संस्कारांना गती देणं, ह्या सगळ्यामध्ये आता स्थूल जगामध्ये जे काही आपण काम करू, कर्म करू, त्याचा महत्त्वाचा भाग आहे. कारण कर्मामुळे अहम मनाला जी गती मिळते तिच्यामुळे मनुष्याचे भावी नशीब बनत असते. उत्पादक आणि फलदायी कर्म केवळ पृथ्वीवरील जीवनाच्या क्षेत्रातच घडू शकते व तेही जडदेहाच्या द्वाराच घडू शकते. जे उत्पादक आणि फलदायी कर्म म्हणजे आध्यात्मिक मार्गावर ज्याचा उपयोग होईल असं कर्म, ते कुठे घडू शकतं? केवळ पृथ्वीवर आणि जडदेहातच ते घडू शकतं. सूक्ष्मदेह किंवा मनोदेह, सूक्ष्म जगतात आणि मनोजगतात असे कर्म करता येत नाही. त्याच्यासाठी पृथ्वीवर जन्मच घ्यावा लागतो आणि जडदेहामार्फतच अशा प्रकारचे संस्कार आपण उत्पन्न करण्यात किंवा घटवण्यात चे कामी येऊ शकतो. म्हणून याचं नाव आहे की उत्पादक कर्म. म्हणजे जे काही आध्यात्मिक मार्गावर आपल्याला फलदायी होऊ शकेल, दुसऱ्यांच्या कामी येणं, सगळ्यांशी प्रेमाने वागणं, विनयशील असणं. पुढचा पॅरेग्राफ आहे, भाग्यविधाता बनणे. कर्म नियमांचे योग्य ज्ञान आणि त्याचा उपयोग यांच्या योगाने विवेकयुक्त आणि ज्ञानयुक्त क्रियेच्या द्वारा मनुष्यास स्वतःचा भाग्यविधाता बनता येते.
बी युअर ओन डेस्टिनी. स्वतःचा तुम्ही भाग्यविधाता बनू शकता. कसं? तर ज्ञानयोग, बुद्धिपुरस्सर, विवेकशील, उत्तम कर्माचं नियोजन केलं, तशा प्रकारचं कार्य केलं तर त्याने तुम्ही स्वतः तुमचा भाग्यविधाता होऊ शकता. किती महत्त्वाचं आहे. मनुष्य ज्या प्रकारचा असतो त्या प्रकारचा तो असण्याचे कारण म्हणजे त्याची स्वतःचीच पूर्वकर्मे होत. त्यांनी जे पूर्वी कर्म केलं त्याच्यामुळे तो आता आहे तसा आहे. आणि स्वतःच्याच क्रियांच्या योगाने जन्ममरणांमध्ये त्याचे नियंत्रण करणाऱ्या कर्मनियतीतून त्याला कायमचे मुक्त होता येते. ही जी कर्माची नियती आहे त्याच्यातून त्याला स्वतःला मुक्त येतं. कसं? स्वतःच्याच योग्य, विवेकशील, ज्ञानयुक्त क्रिया करून व त्याला आपल्या इच्छेप्रमाणे स्वतःचे जीवन बनवता येते. स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याला स्वतःचं जीवन बनवता येतं. आता पुढचं पॅरेग्राफ आहे विमोचक कर्म. म्हणजे जे काही आता खराब आहे त्याला नष्ट कसं करणार, विमोचन कसं करणार, त्याचे उद्धार करण्याचं कर्म. पण मला असं वाटतं की आता आपण पुष्कळ ह्याच्यात किचकट सोपा दोन्ही भाग बघितले. अजूनही 2 पेजेस आहे. आपण ते संपवू शकतो किंवा कुणाला जर काही चर्चा करायची असेल, काही शेअर करायचं असेल, काही विचारायचं असेल तर त्यांनी, कारण आपण नेहमी 6:45 वाजता वेळ देत असतो ते विचारायला, पण माझं लक्ष घड्याळाकडे गेलं नाही आणि आता 5-6 मिनिट बाकी आहे. तर कुणाला प्रश्न असेल तर जरूर विचारा. काही शंका असेल, काही सांगायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. जरी प्रार्थनेच्या वेळेच्या आधी आपण त्याचं निराकरण करू शकलो नाही तर आजच्या दिवस आपण प्रार्थनेनंतर ते घेऊया. आणि जर काही नसेल तर मी पुढचा पॅरेग्राफ वाचते. जय बाबा. जय बाबा. कुणाला काही डाऊट्स आहे? मुक्तीसाठी मदतकारी होते. कर्मनियमांनी उत्पन्न झालेली गुंतागुंत, आत्म्याचा स्वभाव विशेष व त्याची खरी पूर्ण भवितव्यता ज्ञानपूर्वक जाणणारे सद्गुरूच या बाबतीत योग्य ज्ञान देऊ शकतात. अशा बाबतीत जे सद्गुरू आहेत त्यांना जसं स्वतःच्या पास्ट लाईफचं ज्ञान पूर्ण असतं तसंच त्या साधकाच्याही सगळ्या गतजन्मांचं ज्ञान असतं. आणि ही जी कर्मांची गुंतागुंत आहे त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याचे खरं ज्ञान त्या सद्गुरूंना असतं किंवा अध्यात्मपथावर खूप प्रगत अशा आत्म्यांना असतं. आणि असे सद्गुरूच फक्त अशा बाबतीत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. आपण इथे थांबूया. आणि अजून चॅप्टर संपलेला नाही आहे. हा 2-3 पानं याची बाकी आहेत, पण हरकत नाही. प्रार्थना कोणाला सांगितलेली आहे ह्या वेळेला? श्रुती लोंढे आहे का? हां, हो हो हो. तर आत्ताच नाही आहे, अजून 3 मिनिट बाकी आहे. 3 मिनिटांनी तू हां बोला. हां नाही, मग तुम्ही पाहिजे तर आता लिंक जिथे चांगली आहे तिथे थांबून घ्या, कारण आता 2च मिनटं राहिले. तिथे थांबून जिथे लिंक आहे वाटते आता ना, कारण पुढे गेलात लिंक नसेल तर प्रार्थना गडबड नको व्हायला. पाहिजे तर 2 मिनटं थांबून घ्या आणि प्रार्थना म्हणून पुढे चालू. आणि फक्त तुम्हाला 3 प्रार्थना म्हणायच्या आहेत. केतकी आहे काय? आरतीसाठी केतकी आहे का? नाहीतर मग आरती आणि सुनेत्रा आहेत त्या आरती म्हणतील. हां ठीक नाही, चालेल तू आहेस ना, चालेल म्हणून घेशील. हां श्रुती, तुला काही अडचण की लक्ष नव्हतं? चालेल. बघा, बऱ्याच जणांना काही शंका असेल, काही समजत नसेल, दुसरंही काय, तर माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही कोणीही फोन करू शकता. फक्त तुम्हाला तो साधा फोन लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला कुणाला जर फोनवर विचारायचं असेल तर ते
व्हॉइस कॉल म्हणजे व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही संपर्क साधू शकता. कारण माझ्या इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे साधा फोन बऱ्याचदा लागत नाही किंवा त्यात बरेच काही प्रॉब्लेम आहे, काय ते माहीत नाही. आता गॅलरीत जाऊनही प्रॉब्लेम सॉल्व नाही झालेला. तर तुम्हाला त्या केसमध्ये व्हॉइस कॉल तुम्ही करू शकता आणि व्हॉइस कॉलवर आपण बोलू शकतो. हां, एकच मिनिट. आणि काही कोणाला म्हणायचं आहे का? आजचं आता रेकॉर्डिंगचं माहिती नाही, आज खूप महत्त्वाचा टॉपिक होता खरं. आणि केतकी करते हो ना, हे चालू होतं.